पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन सोहळाच का, नामस्मरणच का, याचं उत्तर द्यायचं झाल्यास ते असं, गेल्यानंतर मनुष्य गेल्यानंतर पहिल्या दिवशीपासून 13व्या दिवशीपर्यंत त्याचा प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा विधी असतो. पहिल्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी एक एक पिंड, बरोबर आहे महाराज, प्रत्येक दिवशी एक एक पिंड, पहिल्या दिवशी पहिला पिंड, दुसऱ्या दिवशी दुसरा पिंड, असे 13 दिवस प्रत्येक वेळेस 13 पिंड आपण त्या ठिकाणी पूजा करत असतो. त्याच्यासोबत काळे तीळ, दर्भाची काडी हे प्रत्येक साहित्य घेऊन आपण पूजा करत असतो. आणि त्यानंतर 13वा झाल्यावर प्रत्येक महिन्याला आपण एक पित्तर जेव घालत असतो. मग आपले वडील जाऊ अथवा आई जाऊ प्रत्येक महिन्याला एक पित्तर देखील असतं. असं आपण कधीपर्यंत करतो तर आजच्या दिवसापर्यंत, आज जो वर्षश्राद्ध आहे या दिवसापर्यंत पुण्यस्मरणापर्यंत आपण हा विधी करतो. पण हा विधी करत असताना अनेक वेळेस होतं काय काका की देवबाप्पा बऱ्याच वेळेस मंत्र म्हणजे व्यवस्थित मिळत नाहीत. आणि देवबाप्पा व्यवस्थित मिळाले, चांगली व्यवस्थित पूजा करणारे मिळाले, याज्ञिक विद्या असणारे देखील मिळाले. पण जो मंत्र ज्या पिंडाचा आहे त्या पिंडावर बोट ठेवल्यानंतर तो मंत्र बराचसा वेळेस उच्चारला जात नाही. कुठेतरी मागे पुढे होतं. मंत्र आधी म्हटलं जातो, नंतर बोट ठेवलं जातं, किंवा बोट आधी ठेवलं जातं, मंत्र नंतर म्हटलं जातो. काहीतरी त्या ठिकाणी चूक होते आणि त्यामुळे होतंय काय तर कुठेतरी पितृदोष लागण्याची शक्यता असते, कुठेतरी पूर्वजांचा दोष लागण्याची शक्यता असते. असं एक थोडं याचं एक गरुड पुराणामध्ये न्यायमीमांसा न्यायशास्त्र या ग्रंथामध्ये सुंदर वर्णन आहे. याचं विधिलिखित शास्त्रामध्ये वर्णन आहे. या पिंडदानाचे, या विधी करत असतानाचे दोष आपल्याला लागतात. पण जर हे दोष लागू नये आणि पूजा देखील व्यवस्थित होईल, मग यासाठी उपाय काय तर रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण, हरी एक विठ्ठल विठ्ठल.